पाहाती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली करी तया विन नाशी तया विन हिनाशी नोहे दुसरी या ऐसी म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली करी सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेने गुन्हा नेला म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी हमने तो दिलों को जीता है जारा अभी तक है नर में नारी में अभी तक सीता है इतने पावन है लोग जहाँ मैं नित नित शीश झुकाता हूँ मला वाटतं हे रामचरित मानसाचा आधार घेऊन गाणं लिहिलं गेलेलं असेल तर आजचं काल्याचं कीर्तन आहे कोणाचं आणि काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं चरित्र ऐकायचे जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय गवळणींनी जे पाहिलेलं आहे आणि गवळणींनी पाहिल्यानंतर जो आरोप केला आहे त्याचा संदर्भ या अभंगात देत आहेत विठाला विठाला गवळणी पाहतायत आणि पाहणाऱ्या गवळणी बरं का गवळणी पाहतायत आणि पाहणाऱ्या गवळणी लक्षात ठेवा पाहणारं कोण आहे हे महत्वाचं सर्वच पाहतात पण सर्वांचं सांगितलं जात नाही पण जे पाहणारे विशेष असतात त्यांचं सांगितलं जातं ज्ञानी सुद्धा पाहतात योगी सुद्धा पाहतात कर्म करणारे सुद्धा पाहतात पण यांचं पाहणं जास्त करून सांगितलं गेलं नाही पण गोपींचं पाहणं ज्या अर्थी सांगितलं जात आहे त्या अर्थी गोपींचं विशेष पाहणं आहे विठाला विठाला गोपींचा आशा आहेत महाराज कहा पगडारू देखे अनेरा कहा पगडारू देखे अनेरा कहा पगडारू देखे अनेरा कहा पगडारू देखे तो सब वही में घेरा देखे तो सब वही में घेरा काय विशेष पान आहे महाराज कहा पगड आडू हे पान आहे आमच्या पाण्यामध्ये द्वैत आहे आमच्या पाण्यामध्ये भेद आहे गोपी अभेद आहे आणि नवे नवे गोपी अभेदच पाहतात असं नाही गोपी सर्वांमध्ये कृष्णाला पाहतात एक विशेष आमचं पानं आपलं परक्याचं आहे पण गोपींचं पानं सर्वांमध्ये कृष्णाचं आहे त्या केवळ दयादुदात कृष्णाला पाहतात जड चेतनामध्ये सुद्धा कृष्णाला पाहतात ते याहीपेक्षा पुढचं जाऊन सांगू जो भुंगा लाकूड पोखरतो त्याच्यात सुद्धा कृष्ण पाहतात किती गोडे मधुपकी तव बंधू मा वृषाग्रिम सपत्न्या कुच विलुलित माला कुंकुम श्रुवीर्ण वहतु पति वहतु मधुपती स्तन मानिनी नाम प्रसादम किती गोड भाव आहे ए भुंग्या तू कपटी काय म्हणतात असा काळा चष्मा जर बरं का आपले खुरमुठे असा काळा चष्मा जरी गोपींनी पाहिला असता तरी गोपींना कृष्ण दिसला असता मला चष्मा दिसतोय आणि गोपींना काय दिसलं असतं का रे पत्रिका दिसली का गोपींना सर्वांमध्ये कृष्ण दिसतोय आणि म्हणून ते कृष्णाला पाहणार आहेत त्या कृष्णावर आरोप सुद्धा करू शकतात पुढे सरकायचं
आता रामकथा जी सर्वच एका अंगल्य पाहतात असं नाही. पार्वती माता रामकथेला वेगळ्या अंगल्य पाहते. काक भृशुंडीची महाराज रामकथेला वेगळ्या अंगल्य पाहतायत. याज्ञवल्क महर्षी रामकथेला वेगळ्या अंगल्य पाहतायत. तुम्ही रामकथा ऐकली? भारद्वाज मुनींचा किती गोड प्रश्न आहे, किती सुंदर प्रश्न आहे. राम कवन पूछऊ प्रभु तोई, कहई बुझाई. मला तुम्ही राम कोणे सांगा. आता इथं प्रश्न करून रामकथेचा विषय. काक वृषुंडी रामकथेला वेगळं पाहतायत. भगवान शंकर पार्वती मातेला सांगत असताना रामकथा अशी. पूछेऊ रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. रामकथेचा विषय आला म्हणून आमच्या महाराजांनी रामकथा सांगितली ना. तर पाहणं वेगळे, प्रत्येकाचं पाहणं वेगळं. आता तुम्ही जो राग गायला, तो राग यांनी जो गायला, दादा महाराज वेगळ्या अंगाने गात असतील, काय सांगता येतं. आपण जे मृदंग वाजवलं, त्या मृदंग वाजवण्यामध्ये तुम्ही जो वाजवला अजून तुमच्यापेक्षा वेगळे असतील, ते वेगळे वाजवतील. तुम्ही जे नाचतात घुंगरू बांधून, तुम्हाला आमचं पानं वेगळंय, माझ्याकडे तुमचं पानं वेगळे. पण लक्षात ठेवा, भोगी व्यक्तीचं पाहणं वेगळे, त्यागी व्यक्तीचं पाहणं वेगळे, तसं अज्ञानी व्यक्तीचं पाहणं वेगळे, ज्ञानी व्यक्तीचं पाहणं वेगळे, ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्याचं पाहणं वेगळे. विठाला विठाला अहमला घेऊन पाहणारा माणूस वेगळा आहे आणि सर्वमला घेऊन पाहणारा माणूस वेगळा आहे. तर इथं गोपी पाहतायत आणि गोपी एक प्रकारच्या नाहीत. कोणी श्रुतिरूप आहेत, कोणी ऋषीरूप आहेत, कोणी साधू आहेत. त्रेतायुगातले रामरायांची भक्ती करणारे जे साधू आहेत ते सुद्धा गोपी आहेत. कोणी वेदातल्या श्रुती भगवान कृष्णांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता नारी रूप धारण करून आले. आणि त्यात पुन्हा कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत, कोणी सासवा आहेत. पण सर्व जे पाहतायत ते शास्त्र दृष्टीने पाहतात. सर्व जे पाहतायत ते संतांनी पाहिलेलं पाहतायत. सर्व जे पाहतायत ते भगवंताने सांगितल्याप्रमाणे पाहतायत. आणि हे पाहून सुद्धा आपल्या अनुभवाने पाहतायत. विठ्ठला विठ्ठला आपल्याला पाहता येत नाही, आपल्याला फक्त दुसऱ्याचे दोष पाहता येतात. काय पाहता येतात? चांगल्यात सुद्धा आपण वाईट पाहतो, पण गोपी वाईटात सुद्धा कृष्ण पाहतात. चांगल्यात कृष्ण पाहत असलेले विशेष नाही, कृष्णात कृष्ण पाहत असलेले विशेष नाही, पण सर्वांमध्ये कृष्ण पाहतात आणि सर्व ठिकाणी कृष्ण पाहतात हे विशेष. म्हणून तर कहा पगडारू, काय शब्द आहे? देखे तो सब वही ने गेला. महाराज त्यांच्या चुलीतलं लाकूड ते जरी ते थोडं ओला असेल किंवा त्याच्यात रस असेल नाही, त्याच्यात रस बाहेर येत असेल तरी त्या गोपी कृष्णावर आरोप करायचा. हे कृष्णा, तुझ्या बासरीचा आवाज ऐकून आमचे लाकड सुद्धा द्रवीभूत होतात. वास्तविक लाकडाचा तो एक स्वभाव दाखवलेला आहे, पण तरी देखील कृष्णाला अशा प्रकारे पाहतात. म्हणून तुकोबारायांनी एके ठिकाणी त्यांच्यासाठी शब्द वापरलाय. निळोबाराय म्हणतात, धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, ठाणे म्हणे नित्य काळ हरे, ज्ञानी म्हणे नित्य काळ काम काज दृष्टी त्याचे वर, करिता काम काज दृष्टीच्या बोलता चालता जीविता निरंतरी हो, बोलता चालता जीविता निरंतरी हो. धन्य भाग्याच्या जन्मला संसारी, धन्य भाग्याच्या जन्मला संसारी, धन्य भाग्याच्या जन्मला संसारी, धन्य भाग्याच्या जन्मला संसारी. त्यांच्यासाठी निळोबाराय म्हणतात धन्य भाग्याच्या त्या, सामान्य नाहीत त्या. स्वतः भगवान सांगतात स्वागतम ओ महाभागा. काय शब्द आहे?
अहो महाभागा गोपी तुमचं स्वागत आहे. वंदे नंद व्रजस्त्रीणाम. भागवत दर्शन सांगत पाद रेणूम भिक्ष्णश. त्या गोपींच्या चरण रजाची अपेक्षा बृहस्पतींचे शिष्य उद्धवजी करतात महाराज. किती गोड शब्द आहे. मी बोलत असतो आसाम हो चरण रेणु जुषाम हंसाम वृंदावने किमपि गुलमल तौषधीनाम. या दुस्तेजम. सर्व गोष्टींचा त्यांनी त्याग केलाय अशा त्या सुंदर गोपी आहेत. वाग्गद्गदा यस्य द्रवस्य चित्तम रुदत्य भीक्ष्णम हसती क्वचिच्च विलज्य उद्गायते नृत्यते च मद्भक्ति युक्तो भवुर्भुवनं पुनाति. किती शब्द गोड आहेत. वाग्गद्गदा यस्य द्रवस्य चित्तम. कधी कधी त्या रडायच्या. रुदत्य भीक्ष्णम. कधी कधी हसायच्या. हसती क्वचित विलज्ज उद्गायती नृत्यते च. कधी कधी डोईचा पदर आला खांद्यावरी. आम्हाला नाचायला सांगितलं तरी आम्ही एकमेकीला पाहून नाचतो ना. पण त्या गोपी इतक्या गोड. विलज्ज उद्गायती नृत्यते च. आणि भगवान स्वतः सांगतात मद्भक्ती युक्तो भुवनं पुनाति. म्हणून माझं भजन करणाऱ्या माझ्या गोपी साऱ्या त्रिभुवनात पुनीत पावन आहेत, पूजनीय आहेत. अशा गोपी आणि त्या गोपी पाहतायत. ज्यांचं स्वागत भगवंताने करावं त्या गोपी पाहतायत. ज्यांचं वर्णन श्रुतीने करावं त्या गोपी पाहतायत. ज्यांचं वर्णन संतांनी करावं त्या गोपी पाहतायत. नवे नवे ज्यांचं वंदन भगवान शंकरांनी करावं त्या गोपी पाहतायत. नवे नवे भगवान शंकर ज्या गोपींचं रूप धारण करून रासलीला पाहतायत त्या गोपी पाहतायत. पाहायचंय. झोपले नाही तुम्ही. पानं गोड आहे. काहींच्या पाण्यातच मूर्खता आहे आणि काहींच्या पाण्यातच भक्ती आहे. आमचे शिवभक्त बाबासाहेब महाराज माझ्यात प्रेमाने पाहतात आणि माझ्यात प्रेम भावाने पाहतात. आजूबाजूला जरी मी कथा कीर्तनाला आलो तरी ते प्रेमाने कथा ऐकायला येतात. हे पान सुद्धा सुंदर आहे बर का रे. तुझं पान लय गोड आहे पण त्या पाण्यामध्ये दोन भाव आहेत. तू प्रत्येक कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारे बटन फिरवतो म्हणून तुझं पान वेगळं आहे असं कलाकार म्हणतात. मी नाही सांगत तुला. प्रत्येकाचं पान आहे. संतांनी पाहिलं जसं गोपी पाहतात तसं नाथबाबांनी पाहिलं. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. हे पाहिला नंदाचा नंदन. 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 तेने वेदियाले मन. तेने वेदियाले मन. तेने वेदियाले मन. पाहिला नंदाचा नंदन.
अजून एकदा पाहिलंय सगुण रूपात पाहणं वेगळे, निर्गुण रूपात पाहणं वेगळे, ज्ञानाने पाहणं वेगळे, भक्तीने पाहणं वेगळे. इथं भक्तियुक्त अंतकरणाने पाहतायत. किती गोड. सावळा देखिला आनंदाचा, तेने आनंदाचा पुराला सावळा. आता तुमचा शिंगार आला. कोणता शिंगार? याला तुम्ही खोडकर म्हणून पाहत असणार, याला चंचल म्हणून पाहत असणार, पण मी त्याला वेगळं पाहतो बरं का दादा महाराज. त्याची बुद्धी इतकी शार्प आहे, इतका हुशार आहे तो. फक्त 8 दिवसामध्ये त्याने, 8 नाही 6 दिवसामध्ये त्याने मला शिव तांडव स्तोत्र पाठ करून दाखवलं होतं. किती? पंचाक्षरी स्तोत्र तर एका दिवसात त्याने पाठ केलंय. किती दिवसात? लई गोड आहे. लागल्यास तुम्हाला 1-2 श्लोक म्हणायला लावतो त्याला. म्हणतो का बाळा? हा घ्या. कोणता कोणत्या कशाचं म्हणशील तू? शिव तांडव स्तोत्र म्हणशील? नक्कीच म्हणशील. हा, माझ्या गावचे लोक किती खुश राहतील. ते तुझं गाव नाही, ते माझं गाव आहे. लक्षात? कोणाचं गाव आहे? हा. आणि मी माझे गुरुदेव नथुसिंग बाबा कायम सांगायचे, गुराकी मला गुरु जर ओढाला असेल ना, गुराकेला हाणावं म्हणे. तसं हा जर चुकला तर मला लोक नावं ठेवतील, त्याच्यापेक्षा याने चांगलं केलं पाहिजे की नाही. असं चांगला करेल. 1-2 श्लोक म्हणून देऊ का याला? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही हा म्हणणार, तुम्ही आपण म्हणू मग चालेल. हा. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. आता असे वरात कर बरं. मस्तक दादरामध्ये जोड. हा. जटाट वेगलज्जल प्रवाह पावितस्थले गले विलम्बिताम्बुजंग तुंग मालिक मड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं कालचण्ड ताण्डवं तनोतु न शिव शिवम्. ॐ नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जटाकटाः सम्भ्रमं भ्रमन्निलिम्प निर्जरे विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धन् दगज्ज्वलल्ललाट पट्टपावति शोरचन्द्रशेखरे रति प्रतीक्षण मम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. धराधरेन्द्र नन्दिने विलास बन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त सन्तते प्रमोदमान कृपा कटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापदे क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तुनि. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जटाभुजंग पिंगल स्फुरत्पनामणि प्रभाकदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधू मदान्त सिन्धुर स्फुरत्व कुत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्त भूतवर्धन. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. लय गोड आहे. याचा आवाजही गोड आहे आणि हेही गोड आहे. नाचणारे पहा, माझे बाबासाहेब महाराज भोडे आहेत भजनाच्या बाबतीत.
मी तर म्हणेल एवढं जरी पंचाक्षरी स्तोत्र गायलं हे शिवतांडव स्तोत्र आहे, थोडं अवघड आहे गायला. पण नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय महेश्वराय. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वदनाब्जरुंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. तुम्हाला एवढं पुण्य लागलं असेल, फक्त तुमचं ध्यान असेल तर डायरेक्ट अख्ख्या सप्ताहात जेवढं पुण्य तुम्ही मिळवलं तेवढं पुण्य या 5 अक्षरी स्तोत्रात. नमः शिवाय. छान वाटलं ना तुम्हाला? बघ, तुम्हाला कीर्तनात येण्याचा आनंद आहे का याचा ऐकून आनंद झाला? त्याला मी कायम तुमची धमकी देत असतो. तुझ्या काकाला सांगेल मी. एकदा मी त्याला आळंदीला घेऊन गेलो, म्हटलं तुला आता इकडेच ठेवून येतो मी, तुला दर महिन्याला 4000 रुपये देत जाईल, पण तू माझ्याजवळ राहू नको, तिथं राहा. तो म्हणतो मी कुचूप कुठेतरी लपून राहील पण जाणार. आणि त्याने फक्त 1 महिना झाला तरी देखील त्याने 14 श्लोक शिव तांडव स्तोत्राचे पाठ केले, पंचाक्षरी स्तोत्र पाठ केलं, नवे 2-4 श्लोक त्याला भागवताचे श्लोक पाठ करायला लावले, त्याने लगेच पाठ केले. मला वाटतं माझा 5-7-10 वर्षामध्ये तो फार मोठं काम करेल, पण त्याने राहायला पाहिजे. त्याला मी आज सकाळी म्हणायला लावलं, काल सकाळी काल गावाकडे म्हटलं तो काल व्याल मग ग्रास त्रास निर्नाश. तो थोडासा बोबडा आहे आमचा, कुंदन जसा तिकडचा तो कुंदन आहे ना, हा तसा बोबडा आहे. काल व्याल बुक म्हटलं तसं चालत नाही. अशुद्ध श्लोक जर म्हटला तर पाप लागेल तुला. काल व्याल बुक ग्रास त्रास निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेन भाषितम. किती गोड. म्हणून माझा विषय वेगळा चालू आहे. याच्याकडे पाहण्याचा वेगळा कसा होता तुमचा अँगल. मला जेव्हा हा माझ्यासोबत येण्याची तयारी करत होता तेव्हा हे 2-4 लोक सांगत होते तुम्ही त्याला घेऊन जा, पण तो अभ्यास करेल का? हे तुमचं पान होतं. आता माझं पान असं आहे की एका महिन्याच्या कालावधीमध्ये जर तो 25 श्लोक पाठ करत असेल तर त्याच्याकडे पाहणं माझं असं आहे की तो बुद्धीने सार्प आहे. तुमचं पानं असं आहे तो तुम्ही त्याला वात्सल्य भावाने पाहतात, तर तुमचं पानं असं आहे तो चंचल आहे. काहींचं पाहणं वेगळं आहे. तसं कृष्णाकडे पाहणं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. गोपी पाहतात आपला प्रेमाचं स्वरूप म्हणून, दुर्योधन पाहतो आपला द्वेषाचं स्वरूप म्हणून, कुब्जा पाहते आपलं जीवनाचं स्वरूप म्हणून. किती गोड आहे. मैं तो कहूं सावरिया बांसुरी वाला, कोई कहे गोविंदा कोई गोपाला, मैं तो कहूं सावरिया बांसुरी वाला, मैं तो कहूं सावरिया बांसुरी वाला. कृष्णाने कृष्ण का, आता कृष्णा म्हणजे द्रौपदी माता, कृष्णाने कृष्ण का कुब्जान मोहन छलिया बिक के पुकारा दुर्योधन. सुरा के आंखों के तुम हो उजाला, मैं तो कहूं सावरिया बांसुरी. गोपी पाहतायत, आमचे महाराज आनंदाने वाजवतायत. चांगलं आहे आनंद पाहणं. आता इथं बसणारे काही काही असे पाहत असतील कीर्तन कधी संपेल, काही काही असं पाहत असतील पुढचा विषय कधी सांगतील, काही काही असं पाहत असतील लवकर जेवण होईल आणि आपण लग्नाला जाऊ. पाहणं प्रत्येकाच आहे. म्हणून त्या गोपी पाहतायत त्या वेद गरिबीच्या श्रुतीत, म्हणून त्या पाहतायत. आणि काय पाहतात? पहिलं चरण. पाहती गवळणी, पाहती गवळणी,
तवती पालखी दुधानी तवती पालखी दुधानी तवती पालखी दुधानी मन दीनाची या पोरे मन दीनाची या पोरे मन दीनाची या पोरे मन दीनाची या पोरे तवती पालखी दुधानी तवती पालखी दुधानी मन दीनाची या पोरे मन दीनाची या पोरे मन दीनाची या पोरे मन दीनाची या पोरे. या गावात 6 सप्ताह होतात किती? त्याच्यामुळे लोकांना कीर्तन पाठच येत. लय गोड लोक. उज्जैनपुरी कोणतं? मध्य प्रदेशात नाही इथं आलेलं गाव. उज्जैन मधून अजून अर्धी पुरी आलेली. उज्जैनपुरी 7 पुऱ्यांपैकी 8वी पुरी दिसते. आहेत ना? अयोध्या मथुरा माया काशी कांच्या अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैदा मोक्षदायिका. त्या मोक्षदायी पुरींमधली एक पुरी कोणती? उज्जैनपुरी. म्हणून 6 सप्ताह होतात. एक 7वा राहिलाय कुठेतरी करा. 7 पुरी. किती गोड बा. पहा ती गवडणी पाहताय. याच्यावर फार चिंतन करू शकतो मनुष्य. गोड अभंग आहे. सासवाई चिंतन करतायत म्हणजे सासवाई पाहतायत. सासवा पाहतायत वात्सल्य भावाने. सुना पाहतायत प्रेम भावाने. लेके पाहतायत उपासना भावाने. पण पाहतायत कोण मराठी गवडण ती पाहते, कोण मुसलमानी गवडण ती पाहते, कोणी गुजराती गवडण ती पाहते, कोणी कोकणी गवडण ती पाहते. आणि पुन्हा एक तमिळनाडूतले गवडणे, कर्नाटकातले गवडणे ती पाहते. आपापल्या भाषेत पाहतात आणि आपल्या आपल्या दृष्टीने पाहतात. पण कृष्णालाच पाहतात. लाली मेरे लाल की जित देखो तितला लाली देखने में गए मैं बे हो गई लाल. म्हणून पाहती. काय पाहती? दुधानी पाहती. आणि कशी दुधानी पाहते? तवती पालथी. आता दुधानी दुधानी या शब्दात जात तिच्यात दूध होतं म्हणून ते दूध खाल्लेलं पाहिलं. त्याच्यात दही होतं म्हणून ते खाल्लेलं दही पाहिलं. आणि नुसतं असं अशी दुधानी पाहिली नाही. पालथी दुधा. असं जेव्हा त्या गवळणींनी पाहिलं तेव्हा चर्चा करू लागल्या. काही गवळणी होत्या कंडारीच्या, काही गवळणी होत्या उज्जैनपुरीच्या, काही गवळणी होत्या राजूरच्या, काही गवळणी होत्या मानदेवळगावच्या, काही गवळणी होत्या लाडगावच्या, काही गवळणी होत्या चिखलीच्या आणि विनेकरी इथल्या. तशा साधा गवळणी 84 कृष्ण भूमीतल्या एकत्रित आलेल्या होत्या. आणि म्हणतायत असं कसं काय घडलं? तेव्हा ती म्हणते दुसरीला, चोरी तर ही सामान्य नाही. कारण सामान्य चोराने चोरी केली असती दुधानी फोडली असती. पण इथं खाल्लेलं आहे पण पालथी घातलेली. आणि चोरी करणारा आपल्यासारख्या असताना सुद्धा आपल्या नजरेत न येता कशी काय चोरी करून गेला. तेव्हा दुसरी म्हणते, काय ग बाई, जोपर्यंत नंदाच्या आवाड्यात कृष्ण आलेला नव्हता तोपर्यंत आपल्या घरांमध्ये चोऱ्या होत होत्या का? ती म्हणते नाही. मग तिसरी म्हणते, दुसरं चरण, मन दीनदाची या पोरे मन दीनदाची या पोरे मन दीनदाची या पोरे मन दीनदाची या पोरे मन दीनदाची
चोरी केली असं म्हणती, दुसरी म्हणती, तिसरी म्हणती, चौथी म्हणती, पण एक म्हणती ते तर एवढंच लेकरू आहे, ते चोरी कसं करेल? एवढंच आहे ना, केवढं लेकरू आहे, एवढंच. सावळा गे चिमणा माझा गे, सावळा गे चिमणा माझा, गवडणीत खेळे राजा, गवडणीत खेळे राजा, तुम्ही मोठा डाल गजागे, गोकुळच्या नारी, बाळस गुणगुणाचे तारे गे, बाळ दिसते. वाह! काय ताल! काही नुसते घुंगरू बांधतात पण नाचता येत नाही. घुंगरू बांधून नाचतायत आणि तालात नाचतायत, म्हणून तुम्हाला माझ्या गावाला घेऊन जायचंय. खरे खरे 5 वर्षाचे माझे बाळगे, माझे गवडणीत. किती गोड माझं लेकरू, 5 वर्षाचं. इकडे ग तू, तू ये. हा ये इकडे, इकडे तू ये, घाबरू नको, इकडे फास्ट आहे, लवकर ये, लवकर ये, नाही तुला खाऊन टाकेल मी. इकडे लवकर. आता येतोच मग, जर आले नाही तर खायला येईन. ये लवकर लवकर ये. हा हा मग खातो जातो तुला. इकडे का, याला घेऊन ये, येऊ घेऊन, हा घेऊन ये. जाऊ दे, आता काय फुकट भेटत नाही. आता मुलीवाले पैसे घेतात, तुमच्याकडे पण घेतात ना? अजून नाही घेत ना? इब्रतदार आहेत, चांगला आहे. ती 5 वर्षाची असेल का 6 वर्षाची, तिला मी बोलवलं तरी येत नाही, म्हणजे तिचं 6 वर्ष वय असून तिला कळत नाही की मी बोलवलंय. जर कृष्णाचं वय 5 वर्षाचं असेल, चोरी करेल का मग? असं कोण कृष्णाची बाजू घेणार आहे? पहा आता ये आय आता दिल्लीत मोठी बैठक घेतली, कमीत कमी 102 देशातले लोक आलेले होते, सीओ आले होते, खरे का नाही? पण त्याच्यात राहुल गांधीचं मत असं आहे, नको पाहिजे. राहुल गांधीचं मत आहे नको पाहिजे, विरोधी पक्ष लोक म्हणतात नको पाहिजे, बाकी मोदींना मानणारा जो समाज आहे तो म्हणतो पाहिजे. याला काय म्हणतात? चर्चा. काय म्हणतात? चर्चा. ही चर्चा करतायत. तसे गोपी म्हणते, एक म्हणते का ग बाई, तो 5 वर्षाचा आहे, तो चोरी करेल का? दुसरी म्हणते, तो जोपर्यंत नव्हता तोपर्यंत चोरी होत नव्हती, ज्या अर्थी तो आला तेव्हापासून हे घडतंय. आणि तो असा नाटकी, आणि त्याला चोर न म्हणावा असं कसं काय? तो 6 दिवसाचा असताना पुतणेला मारलं, तो 108 दिवसाचा असताना तृणवर्ताला मारतो, तो 3 वर्षाचा असताना षटकासुराला मारतो. तो दिसायला जरी छोटा असला पण तो करू शकतो. डायरेक्टर कोणता का असे ना, दिसतच नाही, पण ऍक्टर दिसल्याशिवाय. आपण ऍक्टर आहे, तो सोमायचे आडवस्त्र लावणी खेळवी एकटा सूत्र, तो सर्व करतोय. तो दिसायला जरी छोटा आहे पण तो चोरी करणार आहे. तेव्हा तिसरी असं चकार वापरून सांगते तिसऱ्या चरणात, त्या विन हे नासी, त्या विन हे नासी, त्या विन हे नासी, त्या विन हे ना, हरे त्या विन हे नासी, त्या विन हे नासी, नव्हे दुसर्या म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, नव्हे दुसर्या, नव्हे दुसर्या म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे.
करू शकत नाही. चोरी ही नासाडी, गुरुदेव आमचे म्हणायचे नासाडी, काय म्हणायचे, ही नासाडी कोणी करू शकत. आता मी पहिल्या वर्षाला आलो होतो इथं, फक्त छोटस दिसत होत. आता आमच्या बाबासाहेबांच्या शिवभक्तीमुळे आणि बाबासाहेबांच्या गुरूंचं त्यांच्यावर पूर्ण प्रेम असल्यामुळे या वर्षी अजून एक दुसरं बांधकाम पाहिलं. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये तर भरपूर काहीतरी कामं होतील. एखाद्या व्यक्तीला ईश्वराने दिलेलं सामर्थ्य असतं असं म्हणण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या निमित्ताने ईश्वर काम करून घेतो. आणि आमचे, मी पहिल्यांदा सुरुवातीला बोलून गेलो, ते साधे, त्यांच्या मनात कपट ठेवत नाही. भाषा त्यांची फार विद्वानाची असंही नाही, ते विद्वानासारखं बोलतात असंही नाही काय, पण ते सरळ बोलतात आणि सरळ भगवान शंकरांशी जुळलेले आहेत. आणि त्यांच्या गुरूंवरची त्यांची पहिल्या वर्षापासून निष्ठा पाहतोय. निष्ठावान असल्यामुळे जी विद्वान स्वतःला समजून घेणारी माणसं आहेत त्यांच्याकडून जे काम घडलेलं नाही, झालेलं नाही, ते यांच्याकडून सहज होतंय. आणि तुमच्यासारख्यांचं त्यांच्यावर प्रेम आहे. पहा, त्यांनी सरळपणे लिहिलं, आधार स्तंभ भरत अण्णा देशमुख. म्हणजे भरत अण्णांवर त्यांचं प्रेम आहे, त्यांच्या गुरूंवर त्यांचं प्रेम आहे. संत पूर्णागिरी महाराज, आपलं जे वास्तविक आहे ते स्वीकारावं आणि ते स्वीकारण्याचा स्वभाव यांचा आहे. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे ते हे करू शकतात असं त्या गोपींना दुसऱ्या गोपी समजावून सांगतायत. झोपले नाही ना तुम्ही? तुझा लय गोड, तुझा हात चांगला दिसतो, मृदंग वाजवतो का बाळ? हा, तब्येत चांगली कमव थोडीशी, कानातली कडी त्याच्यापेक्षा वजन जास्त कमी आहे तुझं. पण मृदंग चांगला वाजवत असेल कारण त्याचा हात चांगला दिसतो, संस्थेतला. वा रे वा, नाही चांगलाच मोठा राहील. अरे तू त्यांचा आवडता दिसतो जास्त. हा, गावचा का असे ना, गावचेच नसतात, गावचेच जास्त जवळचे नसतात, उलट दूरचे जास्त जवळचे असतात. मी तर माझ्या गावच्या लोकांना जवळ सुद्धा येऊ देत नाही. याला माहिती आहे, माझ्या गावच्या लोकांना मी जवळ येऊ देत नाही. का बरं येऊ देत नाही? त्याचं मागचं कारण आहे, ते दुसरंच घेऊन जातात. गावचा आहे, लग्न तुला त्यांच्याच आश्रमावर करायचं संस्थेत, का दुसऱ्या ठिकाणी करायचं, का दुसरं करायचंय? तयावी नाश. मी गावच्या लोकांना येऊ देत नाही असं नाही, येऊ देतो, पण वर्षातनं एकदा त्यांच्यामध्ये जातो आणि वर्षातनं एकदा ते माझ्याजवळ येतात. बाकी मध्ये येत नाहीत आणि मी येऊ देत नाही. कारण काय, आपलं खाणं राहणं आणि आपला संवाद हा गावकऱ्यांच्या मध्ये जर जास्त झाला तर तो अतिपरिचयात अवज्ञा होते. म्हणून आपलं खाणं राहणं, मी कधी गावच्या कधीच कोणाच्या लग्नात जात नाही. अंत्यविधीला गेलो, स्मशानातनं परत आलं की डायरेक्ट आंघोळ करतो आणि मध्ये जातो. पण असं कोणाशी संपर्क नाही. 30 वर्षाचा कालावधी लोटला, परंतु अजून गावच्या टपरीजवळ सुद्धा कधी उभा राहिलो नाही. कारण माझ्या गावचा 70 वर्षाचा म्हातारा सुद्धा माझ्यासमोर बिडी पिताना जर असला तर असं पितो. आपला जर एवढा सन्मान ते करत असतील तर त्यांच्यासमोर कशाला पुन्हा पुन्हा जावं? चांगलं आहे, महाराजांचं नाव कमाव, हा, आणि तब्येत कमाव. तया विन नाशी, त्याच्याशिवाय नासाठी करू शकत नाही. आता याच्याशिवाय कोण संशिष्टीमध्ये थोडं खराबी करू शकतो का? कोणी करू शकता का? तोच करू शकतो, कारण त्यालाच जमतं ते. आता हे जे लेकरू आहे हे माझं चांगल्याच्या ऐवजी वाईट सुद्धा टाकू शकतं, कारण त्यालाच जमतं ते. पण या ना ना, वा वा, छातीवरच बीजेपी दिसते म्हणून हृदयात पण बीजेपी. या ना ना, अजून 1.5 तास कीर्तन चालू ठेवायचं बरं ना आपल्याला. काय बसा, 2 मिनिटं बसा. तया विन नासी, त्याच्याशिवाय नासाठी कोणी करू शकत नाही. जसं राजकारणामध्ये राजकारणी लोक सांगतात यानेच मत फोडले असतील, याच्याशिवाय हे मत फोडणारा दुसरा नाही. आपल्या गाडीवर जरी फिरला असेल पण याने दुसऱ्याला मतदान करायला लावलेलं असेल, जसं सांगितलं जातं त्याच्याशिवाय हे नाही, तसं गोपी सांगतात त्याच्याशिवाय ही नासाडी कोणी करू शकत नाही. पण एक चौथी गोपी म्हणते कस काय नासाडी करेल, कारण ही चोरी सामान्याची नाहीये, सामान्य नाहीये. आणि तुम्ही त्याला चोर म्हणतायत, पण तो तर रंगरहित रूपरहित. कसं सांगितलं ना रामचरित मानसामध्ये, बिनु पद चलई
सुनई बिनु काना बिनु पत चलई सुनई बिनु काना. पार्वती माता भगवान शंकरांना म्हणते, ज्याला पाय नाहीत पण चालतो कस काय, ज्याला हात नाही पण कर्म करतो कस काय, ज्याला डोळे नाहीत पण पाहतो कस काय, आणि तुम्ही सांगता ते राम सच्चिदानंद दिनेशा, राम सच्चिदानंद दिनेशा. भगवान राम सच्चिदानंद स्वरूप आहे. भगवान राम शिव पूजनीय आहेत, म्हणजे मला सुद्धा पूजनीय आहेत. तर पार्वती माता म्हणते, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू एक रघुराया. म्हणून असा निर्गुण असलेला परमात्मा सगुण कस काय होईल, सगुण का झाला. तेव्हा त्या गोपी म्हणतात, तुकोबरा आहे ना, जे जे पांडुरंगाचे अवतार झालेत, विष्णूंनी अवतार धारण केलेत, त्या त्या अवतारात पांडुरंग परमात्म्याच्या सोबत, कृष्णाच्या सोबत, रामाच्या सोबत आहेतच. जे जे झाले अवतार तुका त्याच बरोबर, तुका त्याच बरोबर, तुका त्याच बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याच बरोबर. जे जे अवतार झाले तेव्हा तेव्हा जगत पिता परमात्म्याच्या सोबत जगद्गुरु तुकोबराय आहेतच. या हे घुगे आहेत ना. हा, आपल्या कंडारीच्या सप्ताहात 21,000 रुपये देणगी दिली होती. वा वा वा, विठाला 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 विठाला. जे जे अवतार झाले तुकोबराय त्यांच्या सोबत आहेतच, आणि म्हणून तुकोबराय. हा हा, सांगतात त्या गोपींचा भाव. हा अगुणा होता, पण या देहूच्या तुकाराम महाराजांमुळे तो सगुणा झाला. सबे तुकया मेला, सबे तुकया मेला, हे सबे तुकया मेला, सबे तुकया मेला. तेने अगुण नीला, तेने अगुणा नीला. म्हणती नंदाची पोरे, म्हणती नंदाची पोरे. तेरे अगुणा नीला, तेने अगुणा नीला. हे म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे. आजी चोरी केली कारी, आजी चोरी केली आरे. बनती नंदाची पोरे, बनती नंदाची या पोरे. तुझे वरती ऐसे देई प्रेम काही कळा. सगुणा झाला अगुणा, आणि सगुणा झाल्यानंतर काय काय करतोय जगद्गुरु तुकोबरांनी वर्णन केलं. तडवे तड हात रांग तरंगणी, चोरी तलोनी, धावणी धरती गौडणी, बांधित चरणी देते कारणी, यशोदे साजने कृष्ण आडवा, कधी कृत भक्षुणे तमाल निले, नवल केले साजने कृष्ण आडवा. परतनी पाठ भगवान आहा रांग तरंगणी
कसे रांगतात भागवतकार सांगत असतात. तडवे तळा हात टेकीत चोरीत लोणी. आता चोरीचा आरोप केलाय. कोणती करतात, कशी करतात, का करतात आणि कोण करतात चोरी, सर्व वर्णन आहे. हा बरं का, लय भारी चोरी. चोरी करणारा कोण आहे? कृष्ण आहे. आणि कृष्ण या शब्दाचा अर्थ काय? जो सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतो त्याचं नाव काय? जो पापाचं आकर्षण करतो तो कृष्ण. आणि असे कृष्ण चोरी करतात. नामदेवरायांनी त्यांना कृष्ण म्हटलेलं नाहीये, त्यांना दुसरं नाव दिलंय. परब्रह्म निष्काम तू हा गौडिया गरी तो गौडिया गरी वाक्यावाळे अंग कृष्ण नवनीत चोर. नामदेवराय म्हणतात परंतु कृष्ण चोरी करणारा जरी असला तरी चोरी बरं का, चोरीच्या मागे धर्म आहे, चोरीच्या मागे अध्यात्म आहे, चोरीच्या मागे संघटन आहे आणि चोरीच्या मागे प्रेम आहे. विठाला विठाला त्या गोपी स्पष्टपणे सांगायच्या. देखे बिन काना जब मन नहीं माना, इन आंखों से आज हमने ब्रह्म पहचाना है. कृष्ण पद कमलों में मन को लगाना, इन गोपियों का ताना उलाना एक बहाना. कृष्ण चोरीचं स्वरूप आणि त्या स्वरूपाच्या मागे काहीतरी विशेष दाखवत आहे. म्हणून कृष्ण चोरी करत नाही, चोरी केलीच पाहिजे बरं का. आध्यात्मिक क्षेत्रात बीजेपी पक्ष असतो आणि नाथाभाऊंचा पक्ष पण बीजेपीत आहे. नाथाभाऊ वारकरी संप्रदायात चांगलं सहकार्य करतात. आणि मागे जेव्हा विधानसभेत पूर्णतः निवडून आलेत तर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा वारकरी संप्रदायाचे आभार मानले होते की आमच्या पक्षाला जे आमच्यामुळे झालेत. आमच्यामुळे म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायामुळे. खूप गोड. तर चोरी करतात कृष्ण, पण चोरीचं स्वरूप वेगळं आहे. चोरीचं स्वरूप काय? चोरी दिसते वेगळी आणि स्वरूप वेगळे बर का. चोरीचं स्वरूप काय? चित्त चोरी आले नंदाचा नंदाने, तुका म्हणे गरुड ध्वज, तुका म्हणे गरुड ध्वज, तुका म्हणे गरुड ध्वज. चित्त चोरी आले नंदाचा नंदाने, तुका म्हणे गरुड ध्वज, तुका म्हणे गरुड ध्वज, तुका हरिणे माझे हरिणे चित्त हे चोरीचं स्वरूप आहे. आणि भगवान श्रीकृष्ण संघटन दाखवतात. चोरीच्या माध्यमातून संघटन. कोणतं संघटन? नवनीत चोर मंडळाची स्थापना. जर तुम्हाला धर्माची संस्थापना करायची असेल, तुम्हाला आध्यात्मिक लोकांचा वर्ग मोठा असावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी संघटन महत्वाचं आहे. धार्मिक लोकांवर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या धार्मिक लोकांवर होणारा अन्याय अत्याचार तो थांबवण्यासाठी संघटन महत्वाचं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने चोरीच्या माध्यमातून संघटन दाखवलंय. नवनीत चोर मंडळाची स्थापना. आणि चोरी कशाची केली हा विषय मी सांगितला, पण चोरी कशी केली फार गोड आहे. कवाड भ्रांतीचे उघडिले, कुरूप मायाचे तोडिले, शिंक्या विद्येचे काढले. बाई तुझ्या कृष्णे होती क्रोधाची आरगळा, ती हळूच काढल्याची बडा, होती अज्ञानाची गिळा, ती निर्मूळ केली. अहंकार होता टोंबा उपडीला, घुसल कामा तोही टाकला स्वयंबाबाई तुझ्या कृष्णे. किती गोड आहे. डेरा फोडीला नंबाचा, त्रिगुण तिवैसटाव कैसा, प्रपंच हसाला ताकाचा केला तुझ्या कृष्णे. द्वेषरांजन सगळे स्पर्श होते हात काढे, होते कामाचे ते पाडे, ते निर्मूळ केले. संचित शिळे लोणी, त्याची केली दुर्दाणी, प्रारब्ध क्रियमानसाई ती मुखी चोकतेली. अशा प्रकारे भगवान कृष्णांनी ही चोरी केलेली. आता याचा विस्तार आपण कधीतरी कुठं तरी काल्याचं कीर्तन होईलच आणि होतच राहत. तर चोरी अशी केली आलेत. चोरी करणारे कोण? चोरी कशाची केली, चोरी कशी केली, चोरी कशासाठी केली, हे चार भाव आपण पाहिले. तर रांग तरंगणे चोरीत लोणी, धावणी धरती गौडणी, बांधित चरणी देती गाराणी. आता गोपी गारानं सांगायला आल्यात.
यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे अवघ्या मिळवणी गवळारी जात होत्या मथुर बाजारी अवघ्या मिळवणी गवळणी जात होत्या मथुरे उभा कृष्ण वाटेवरी गोकुळी राहावे का जावे 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 राहावे का जावे आहा. किती गोड भाव आहे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळात राहावं का नाही ते समजत नाही हा तुझा कृष्ण याने काय काय त्रास देणं सुरू केलंय ते तुला काय सांगावं हा? घरात येतो दही दूध तो स्वतः खातो आणि आमच्या सुनांना आम्ही धमकावतो आणि आमच्या सुनांवर आम्ही आरोप करून त्यांचे काय गालाचे गालोरे घेतो काय घेतो गालोरे नामदेवरांच्या भाषेतला शब्द आहे गालोरे गालोरे घेतो गालोरे गुम गुम करते गुम गुम करते गुम गुम करती डेरे गुमती किती 5 वाजेला का 4 वाजेला प्रातकाळी प्ररात्री उठिल्या गौडनी बाणा घुसडन मांडी येले गुरु गरी सकळा गुरु गरी सकळा असं काराने सांगायला गोपी आल्या आवरी आवरी आपुला काना नाशियेला आमच्या सुना नाशियेला आमच्या सुना नाशियेला आमच्या सुना नावरी आवरी आपुला काना हे आवरी आवरी आपुला काना नाशियेला आमच्या सुना नाशियेला आमच्या सुना नाशियेला आमच्या अजून कालाच नाही तुझ्या मना अजून कालाच नाही मना मना नाशियेला आमच्या सुना नाशियेला आमच्या सुना नाशियेला आमच्या सुना आमच्या सुना आमच्या वा. आपल्या या विधानसभाचे आमदार श्री हरिभक्तपरायण नारायणजी कुचे साहेब या ठिकाणी प्रस्तुत झालेत सर्व आपण टाळी वाजून त्यांचं स्वागत करूया जय श्रीराम हरिभक्तपरायण आहेत बरं ते. हे जे बोललो ना त्या मागचं कारण तेच ते माळकरी आहेत 10 मिनिटं थांबणार आहेत का 20 मिनिटं थांबणार आहेत 10 मिनिटात आपण आवरू भरपूर आमदार आहेत भरपूर आमदार पाहिलेत पण काल्याचं कीर्तन असलं की आमदार साहेब असतातच या भागात मी अकोल्याला आलो तिथं आणि ते नौटंकी म्हणून येतात असं नाही हे एक गुगे नाना खजूरवाले विठाला 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 करतात खोड्या सांगितल्या गवडणींनी गाराने सांगितलं नंतर गवडणी यांच्या गाराणांकडे लक्ष न देता यशोदा मातेने पुन्हा घरात कृष्णाला चोरी करताना पाहिलं मग गवडणींच्या
सांगण्यावर विश्वास बसला आणि यशोदा मातेने कृष्णाला शाळेत पाठवलं. भगवान श्रीकृष्ण कसे गायी चारायला जातात, पावा घोंगडी घेऊन पायी सगळे गोपाळ घेऊन गायी भगवान वृंदावनात येतात, गायी चारतात, अनेक खेळ खेळतात. विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडी यायला यमुनेच्या तीरी. आता विट्टी दांडू कसं खेळतात ते माहिती, लगोरी कसं खेळतात ते माहिती, भवरा कसा खेळतात ते माहिती. काही एखादा खेळ खेळायचा काही गरज नाही, असे अनेक खेळ खेळतात आणि 10-5 मिनिटाचा म्हणती